हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या नयन व्लॉग या चॅनलवरती. आज बाहेर जायचा प्लॅन आहे. तुम्हाला कळेलच कुठे चाललो होते फिरायला. सरप्राईज आहे. आज संडे आहे, सो थोडा उशिरा उठलो आणि आता वाजता येतं आपल्या घड्याळामध्ये 11:15. तर आज खूप सारे एन्जॉयमेंट करण्याचा प्लॅन आहे. आपण व्हिडिओवरती बनवून राहा. हेत्विक बघा काय करतोय. हेत्विक बॅगसोबत खेळतोय बघा. आणि ध्रुवची पण छान तयारी झालेली आहे बघा. बॅग पण घेतली आहे ध्रुवने सोबत त्याची. ये मंदिर का स्वामीनारायण मंदिर का प्रवेश द्वार है. यहाँ पे आप देख सकते हैं स्वामीनारायण BAPS स्वामीनारायण मंदिर ऐसा लिखा हुआ है बोर्ड. और ये देखिए कितना भव्य परिसर है इस मंदिर का. बहुत ही बढ़िया मंदिर है, देखने जैसा मंदिर है. ये देखिए मंदिर. अभी दोपहर का 1 बजा है, इसके लिए मंदिर अभी बंद है. तो 3 बजे ये देखो ध्रुव और पूनम और हेत्विक. ये बुक स्टॉल है. ये देखिए यहाँ से मंदिर का जो व्यू है ना एकदम क्लियर आ रहा है और एकदम लाइटली आपको अच्छा दिख रहा होगा, क्योंकि यहाँ पे अभी बारिश का मौसम जैसा हुआ है. ये देखिए मंदिर का एकदम बढ़िया व्यू आपको दिख रहा है. ये पिछले वाला दरवाज़ा है मंदिर का, फ्रंट गेट. और सामने वाला जो वहाँ से अभी आपको दिखाया था वो फ्रंट गेट है. और ये पिछला गेट है. ये देखिए मंदिर के पताके कैसे लहरा रहे हैं हवा से. ये देखिए गार्डन. यहाँ पे देखिए मंदिर का गार्डन है. यहाँ पे ये देखिए बच्चे खेल रहे हैं, कुछ लोग सेल्फी निकाल रहे हैं. पूनम और हेत्विक बैठे हैं, लोकेश बैठा है. आपको श्री स्वामीनारायण भगवान जी के बारे में बताता हूँ. भगवान श्री स्वामीनारायण जी नर नारायण जी के अवतार थे. उनका जन्म 3 अप्रैल 1781 चैत्र शुक्ल 9वीं संवत 1837 को श्री राम की जन्मभूमि अयोध्या के पास गोंडा जिले के छपैया ग्राम में हुआ. उनका इस पृथ्वी पर अवतरण हुआ. रामनवमी होने के कारण संपूर्ण क्षेत्र में पर्व का माहौल था. पिता श्री हरिप्रसाद व माता भक्ति देवी ने उनका नाम घनश्याम रखा. बालक के हाथ में पद्म और पैर से वज्र, ऊर्ध्वरेखा तथा कमल का चिन्ह देखकर ज्योतिषियों ने कह दिया कि यह बालक लाखों लोगों का जीवन सही दिशा देगा. 5 वर्ष की अवस्था में बालक को अक्षर ज्ञान दिया गया. 8 वर्ष का होने पर उनका जनेऊ संस्कार हुआ. छोटी अवस्था में ही उन्होंने अनेक शास्त्रों का अध्ययन कर लिया. जब वह केवल 11 साल के थे तो माता व पिताजी का देहांत हो गया. कुछ समय बाद लोगों के कल्याण हेतु उन्होंने घर छोड़ दिया और अगले 7 साल तक पूरे देश की परिक्रमा की. अब लोग उन्हें नीलकंठ वर्णी कहने लगे. इस दौरान उन्होंने गोपाल योगी से अष्टांग योग सीखा. वे उत्तर में हिमालय, दक्षिण में कांची, श्रीरंगपुर, रामेश्वरम आदि तक गए. इसके बाद पंढरपुर व नासिक होते हुए वे गुजरात आ गए. एक दिन नीलकंठवर्णी मांगरोल के पास लोज गांव में पहुँचे. वहाँ उनका परिचय स्वामी मुक्तानंद से हुआ, जो स्वामी रामानंद के शिष्य थे. नीलकंठवर्णी स्वामी रामानंद के दर्शन को उत्सुक थे. उधर रामानंद भी प्रायः भक्तों से कहते थे कि असली नट तो अब आएगा, मैं तो उसके आगमन से पूर्व ही आया हूँ. उन दिनों स्वामी मुक्तानंद कथा करते थे. उनमें स्त्री तथा पुरुष दोनों में आते थे. नीलकंठवर्णी ने देखा और अनेक श्रोताओं और साधुओं का ध्यान कथा की और न होकर महिलाओं की ओर होता है. अतः उन्होंने पुरुषों तथा स्त्रियों के लिए अलग कथा की व्यवस्था की तथा प्रयासपूर्वक महिला कथावाचकों भी तैयार किया.
उनका मत था कि सन्यासी को उसके लिए बनाए गए सभी नियमों का कठोरतापूर्वक पालन करना चाहिए। कुछ समय बाद स्वामी रामानंद ने नीलकंठवर्णी को पिपलाना गांव में दीक्षा देकर उनका नाम सहजानंद रख दिया। एक साल बाद जैतपुर में उन्होंने सहजानंद को अपने संप्रदाय का आचार्य पद भी दे दिया। इसके कुछ समय बाद स्वामी रामानंद जी का शरीरांत हो गया। अब स्वामी सहजानंद ने गांव-गांव घूमकर सबको स्वामीनारायण मंत्र जपने को कहा। उन्होंने निर्धन सेवा को लक्ष्य बनाकर सब वर्गों को अपने साथ जोड़ा। इससे उनकी ख्याति सब और फैल गई। वे अपने शिष्यों को 5 व्रत लेने को कहते थे। इनमें मांस, मदिरा, चोरी, व्यभिचार का त्याग रहने के लिए तथा हॉस्टल है, स्वधर्म के हॉस्टल पालन भी की बन बात रहा होती है। थी। ये देखो कितना भगवान बढ़िया हॉस्टल स्वामीनारायण जी यहाँ पे बनने वाला ने है जो नियम रहने बनाए के वे लिए। स्वयं भी उनका जो कठोरता से लोग पालन विजिट करने करते आते थे। हैं या रहते उन्होंने हैं यज्ञ उनके में लिए हिंसा, हॉस्टल रहेगा। बलि प्रथा, एक दिन सती का प्रथा, मिनिमम 100 कन्या रुपये हत्या, लेंगे। भूत बाधा जैसी कुरीतियों को बंद कराया। उनका कार्यक्षेत्र मुख्यतः गुजरात रहा। हाँ अरविंद भाई सुशील का नाम चलो चलो पूनम और महिला मंडल ग्रुप था, वृद्धाश्रम में गए थे। उनका फ्रेंडशिप डे कुछ अलग ही था सेलिब्रेशन करने का, जो कि एकदम आदर्श तरीका माना जा सकता है सबके लिए, क्योंकि उन्होंने महिलाओं से कुछ थोड़े थोड़े पैसे इकट्ठा किए और उन पैसों से वृद्धाश्रम में उन्होंने दान करवाया तथा उन्होंने तेल का डिब्बा और चावल और सब वृद्धों को केक की पेस्ट्री दान किया और खिलाया। तो बहुत ही आदर्श तरीका माना जा सकता है सबके लिए। ऐसा ही अगर हर कोई सोचे समाज के बारे में तो कोई भी वृद्ध भूखा नहीं रहेगा, गरीब कोई भूखा नहीं रहेगा। लागत वाला होता है। ऐसे ही हमें आदर्श अपनाने चाहिए और सबको जितनी अपने से हो सके थोड़ी बहुत मदद करनी चाहिए, क्योंकि हमारा भी कर्तव्य बनता है समाज के लिए कि हम भी थोड़ा थोड़ा कुछ करें। और उन्होंने और एक आदर्श निर्माण किया। उन्होंने काय तरी मागवलं मेशोवरनं, ते बघूया आपण काय मागवलं आहे ते. ती म्हणे सरप्राईज आहे काहीतरी. सो बघूया काय आहे ते. ओपन करते आता. काहीतरी लायटिंग मागवली आहे वाटतं. स्टार काहीतरी दिसतंय. अरे हो, ही लायटिंगच आहे. बघा ही ती बर्थडेला डेकोरेशन करायची लायटिंग आहे वाटतं. छान आहे ना. मिशोवरनं मागवली आहे का? हो मिशोवरनं मागवली ती नाही. मिशोवरनं मागवली आहे 594ची 594ची मिशोवरती डेकोरेशनला आणि गणपतीचं डेकोरेशनसाठी मागवली आहे. नंतर बड्डे असतात पोरांचे तर त्यासाठी पण ते डेकोरेशन करते. सो त्यासाठी पण ती कामा येते. छान आहे. लावून बघ ना.
बघा किती छान दिसते ना लाइटिंग. ए ध्रुव. भारीच की एकदम भारी एकदम कलरफुल दिसते. ग्रीन ब्ल्यू रेड. ध्रुव छान आहे बेटा लाइटिंग. आवडली तुला लाइटिंग. हे बघा हे मोठे स्टार आहे आधी आणि नंतर मग छोटे स्टार आहे जे तुम्ही छान लावू शकता वरती डेकोरेशनसाठी. आणि दिवाळीत पण कामं येते ही लाइटिंग. जर कुणाला दिवाळीमध्ये लागली तर मिशोवरनं मागवू शकता. आणि प्राईस छान आहे इतरांच्या तुलनेमध्ये. बाहेर जर बघितली तर 700-800ला मिळते ती अशी, पण मिशोवरती 594ला होती म्हणून तिने ती मागवून घेतली. तर आज मैत्री दिवस आहे म्हणजे फ्रेंडशिप डे आहे. 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला रविवारी म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा आपण मैत्री दिवस साजरा करत असतो. सो आज मैत्री दिवस आहे. तर सर्वांना माहिती असेल की मित्र हा प्रत्येक काळामध्ये आपल्यासाठी धावून येणारा असा व्यक्ती असतो जो ब्लड रिलेशनमध्ये पण नसतो आपल्या, पण आपल्यासाठी प्रत्येक वेळी तो धावून येतो. पैशांची अडचण भासली किंवा काही आपल्यावरती संकट आलं तर मित्र जसा असतो जो आपल्यासाठी प्रत्येक सुखा आणि दुःखाच्या वेळेस प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी उभा असतो आणि तो धावून येतो. त्यालाच खरं तर मैत्री म्हटली पाहिजे. मित्र गरीब असो किंवा श्रीमंत असो याने काही फरक पडत नाही, पण तो तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला किती साथ देतो तर याने तो फरक पडत असतो. तर आणि जो आपल्या वाईट वेळेत सुद्धा पाठीशी उभा असतो तोच खरा मित्र असतो. आणि सर्वात महत्त्वाचं नातं म्हणजे नवरा बायकोच्या मैत्रीतलं नातं असतं. तर कारण आपली ती पत्नी म्हणजे आपली अर्धांगिनी आपण म्हणतो, तर तिला बहुतेक जवळजवळ सर्व गोष्टी माहिती असतात आपल्याबद्दलच्या. आणि माहिती नसला तरी आपण त्याच्यासोबत प्रत्येक गोष्ट आपण शेअर करतो. मित्रांनो किती छान वाटतं ना, कोणीतरी आपल्यापेक्षा आपली काळजी जास्त करणारं असतं, जसं की बायको. तर पुन्हा तुला काय वाटतं नवरा बायकोच्या मैत्रीबद्दल? तर मला असं वाटतं नवरा बायकोतील मैत्रीबद्दल की मित्र म्हणजे एक आधार असतो, मित्र म्हणजे एक विश्वास असतो, आणि मित्र म्हणजे एक आपुलकी असते, आणि मित्र म्हणजे एक अनमोल साथ असते जी मला माझ्या हजबंडच्या रूपाने मिळाली आहे. सो हॅपी फ्रेंडशिप डे नवरोबा. हॅपी फ्रेंडशिप डे नियर वायफी. सो किती भारी वाटतं ना जेव्हा बायको आपली स्तुती करते. तर आमच्याकडून आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विश यू व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे. सो आपण आता इथंच आपला व्लॉग इथं संपवूया आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. सो एन्जॉय युअर डे. सो विश यू ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर. सी यू. घरात राहा, सुखरूप राहा, आनंदी राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका.